नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ्स मध्ये फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पार्ट्स मध्ये दोन दोन प्रकरण झालेले आहेत। मॅथ्स 2 मध्ये आपले 3 प्रकरण पूर्ण झालेले आहेत आणि म्हणजे फर्स्ट, सेकंड, फोर्थ आणि तिसरे जे सर्कल आहे ते चालू आहे। तसंच मॅथ्स 1 मध्ये आपण आता थर्ड चॅप्टरला सुरुवात करतोय। अगोदरची 2 प्रकरण पूर्ण झालेली आहेत, त्यांना जास्त वेटेज होतं, 12 मार्कांचं वेटेज होतं। या प्रकरणाला 8 मार्कांचं वेटेज आहे। तुम्हाला एसएससी बोर्डामध्ये जे मार्कांचं जे वेटेज असतं ते 8 मार्कांचं वेटेज आहे। आणि या प्रत्येक प्रकरणाचे मॅथ्स 1, मॅथ्स 2 त्यामधील प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओचे लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील। त्या तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला रोजचे रेग्युलर व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते मिळतील आणि तुम्ही रेग्युलर बघू शकता। तर आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन थर्ड चॅप्टर जो तुम्हाला समजायला जर व्यवस्थित अगदी सुरुवातीपासून जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर समजायला सोपा आहे। अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी हे प्रकरण आपण बघत आहोत। यामध्ये अगोदर आपण सेट्स पाहिले, संच बघितले वेगवेगळे प्रकारचे, की त्या संचांमध्ये टाइप्स ऑफ सेट्स होते आपले, की ज्यामध्ये पण तसं नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4 विशिष्ट याच्यानुसार ते होतं ना। तर 7, 9, 11, 13, 15 अशा आपल्याला या संख्यांचं जे सिक्वेन्स आहे ते सिक्वेन्स बघायचे। या प्रकरणामध्ये अगोदर आपण सिक्वेन्स बघूया, क्रमिका म्हणजे काय आणि त्यांचं जे प्रोग्रेशन्स आहेत अरिथमेटिक प्रोग्रेशन त्यांचे अंकगणिती श्रेणीचे वेगवेगळे उदाहरणं आहेत आणि ऍक्टिव्हिटीज आहेत ते पण आपण बघणार आहोत। तर अगोदर सिक्वेन्स म्हणजे काय, क्रमिका कशाला म्हणतात ती व्याख्या आणि ती कन्सेप्ट आपण अगोदर समजून घेऊया की व्हॉट इज सिक्वेन्स, क्रमिका म्हणजे नेमकं काय। तर त्या अगोदर सेट्स मध्ये पहा 1, 2, 3, 4 हे झाला नैसर्गिक संख्यांचा समूह। एक विशिष्ट 1 म्हटलं की 1, 2 त्याच्या पोझिशनवर आहे, 3 च्या पोझिशनवर आहे, 4 4 किंवा ऑड नंबर्स घेतला तर फर्स्ट ऑड नंबर आता ह्या इथे लिहिताना 7 घेतला आहे, 7 च्या नंतर 9, 11, 13, 15 त्यांची विशिष्ट जी मांडणी असते की त्यामध्ये विशिष्ट क्रमाने मांडलेला असेल, त्यांचा सिक्वेन्स जो असतो त्यांची मांडण्याची जी पद्धत आहे ती विशिष्ट याच्यानुसार संख्या असेल आणि ते विशिष्ट नियमानुसार एक पर्टिक्युलर त्याच्यामध्ये ऑर्डर असते। ऑर्डर इज पर्टिक्युलर आणि पर्टिक्युलर नंबर इज ऍट पर्टिक्युलर ऑर्डर। एक विशिष्ट संख्या विशिष्ट क्रमाने आणि व्यवस्थित काहीतरी त्यांच्यामध्ये नियम असतो, काहीतरी सिमिलॅरिटी असते की त्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यानुसार त्या विशिष्ट जागेवर त्यांची मांडणी केलेली असते। हे आपण असं बरीचशी उदाहरणं बघितलेली आहे। अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर, विशिष्ट एकदम डेफिनेट ऑर्डर मध्ये असणार। लाईक जसं आता इथे नॅचरल नंबर मध्ये कसं 1 च्या नंतर 2 नंतर 3 येणार, 3 च्या नंतर डायरेक्ट आपण 7, 8, 9 मग त्याच पद्धतीने इन डेफिनेट ऑर्डर त्यांची ऑर्डर जी आहे विशिष्ट क्रमाने डेफिनेट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड सिक्वेन्स। अ सेट ऑफ नंबर्स कशाचा सेट, असा विशिष्ट नंबरचा सेट की दे आर अरेंज इन डेफिनेट ऑर्डर, त्यांची अरेंजमेंट जी आहे ती डेफिनेट ऑर्डर मध्ये असली पाहिजे। आणि जस्ट लाईक नॅचरल नंबर्स जसं आपण नॅचरल नंबर मध्ये करतो त्या पद्धतीने, म्हणजे एखाद्या संचातील सर्व संख्या नैसर्गिक संख्यांप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या असतात। जसं नैसर्गिक संख्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या आहेत त्या पद्धतीने एखाद्या विशिष्ट संचामध्ये जर त्या संख्या मांडलेल्या असतील तर त्या प्रत्येक स्थानावर विशिष्ट संख्या असेल
तर अशा समूहाला क्रमिका म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये 2 पॉइंट्स महत्वाचे आहेत की ते विशिष्ट संख्या असेल की ज्याच्यामध्ये काहीतरी नियम आणि त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर हे असणार, पर्टिक्युलर त्याच्यामध्ये विशिष्ट असं काहीतरी त्यांचा नियम असतो आणि सर्व घटक त्या नियमाला अनुसरून त्या क्रमाने त्यांची मांडणी केलेली असते, मध्येच गाळलेले नसतात. त्याच क्रमाने बाय दिस ऑर्डर मागच्या पदावर पुढचा डिपेंड असणार, पुढच्या याच्यात त्याच्या पुढचा, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मध्ये काहीतरी साम्य असतं, काहीतरी सिमिलॅरिटी असते. ती जो सिमिलॅरिटी जी असते ते जे साम्य असतं ते म्हणजे एक विशिष्ट नियम असतो. त्या नियमाला धरून एक डेफिनेट ऑर्डर मध्ये एका विशिष्ट क्रमाने जेव्हा त्यांची मांडणी केली जाते तेव्हा त्या समूहाच्या मांडणीला क्रमिका असं म्हणतात. A sequence, it is a set of numbers where the numbers are arranged in a definite order and in just like a natural numbers in definite position. Particular number is at particular position. Then it is known as the sequence. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे जास्त लगेच कन्फर्म होणार ते. आता हे जे आहेत की ज्यामध्ये क्रमिका म्हणजे जसं आता ही पण एक क्रमिकाच आहे. 1 2 3 4 एक नॅचरल नंबरचा तो सेट आहे. त्यामध्ये आता इथे जसं ऑड नंबर्स दाखवलं, विषम संख्या 7 9 11 13 15 15च्या नंतर 17 7 आपण पुढचं सांगू शकतो का आता आपल्याला माहित आहे की 7च्या नंतरची ऑड नंबर 9 आहे, 9च्या नंतरची विषम संख्या 11 11च्या नंतरची 13 13 मध्ये 2 ऍड केलं तर 15 15 मध्ये 2 ऍड केलं तर 17 17 मध्ये 2 ऍड केलं तर 19. म्हणजे अशा पद्धतीने आपण नेक्स्ट जी टर्म्स आहेत, नेक्स्ट जी पद आहे ती सांगू शकतो. मग अशी ह्या ज्या सिक्वेन्स असतात त्यामध्ये पाहतो जसं 1 4 4 9 म्हणजे इथे जे दिलेलं आहे की इथे पहा 1 कशाचा स्क्वेअर आहे, 1 चा स्क्वेअर आहे, 4 इट इज अ स्क्वेअर ऑफ 2, 9 3 चा वर्ग आहे, 16 4 चा वर्ग, 5 5 म्हणजे 1 2 3 4 हे जे नंबर्स आहेत यांचे स्क्वेअर्स. इट इज अ सिक्वेन्स ऑफ स्क्वेअर ऑफ नंबर्स. स्क्वेअर ऑफ सगळे स्क्वेअर घेतले आपण 1 4 9 16 25 25 च्या नंतर 5 कशाचा स्क्वेअर आहे म्हणजे 25 हा 5 चा स्क्वेअर आहे. मग 5 च्या नंतर 6 6 चा स्क्वेअर काय ना 36 36 घेणार. 7 चा स्क्वेअर 49 8 चा स्क्वेअर 64. म्हणजे अशा पद्धतीने वी कॅन म्हणजे फाइंड आउट द नेक्स्ट टर्म, पुढचा आपण टर्म शोधू शकतो. आणि ते पण का, बिकॉज वी नो द पर्टिक्युलर त्यांच्यामध्ये जो सिक्वेन्स आहे, पर्टिक्युलर सिक्वेन्स त्यांची पर्टिक्युलर पोझिशन अँड अ डेफिनेट ऑर्डर, ते पण महत्वाचं. आणि त्याच्यामध्ये कॉमन काहीतरी सिमिलॅरिटी एक रूल असतो, त्या नियमानुसार ती मांडणी केलेली असते, तो रूल आपण शोधायचा असतो. तर त्यासाठी अगोदर ही जी क्रमिका असते त्या क्रमिकेच्या प्रत्येक पदाला टर्म असं म्हणतात. प्रत्येक जी संख्या असेल क्रमिकेमधील प्रत्येक संख्येला पद असं म्हणतात. नंबर, each number of sequence is known as term. each number of sequence, प्रत्येक नंबर, क्रमिकेमधील प्रत्येक नंबरला टर्म असं म्हणतात. काय म्हणतात? टर्म. म्हणजेच काय झालं ते पद, फर्स्ट सेकंड पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं, पाचवं, इट इज द टर्म. प्रत्येक नंबर, each number of the sequence is known as the term. जसं आता फर्स्ट टर्म असेल, इट इज डिनोटेड बाय स्मॉल t1, सेकंड t2, थर्ड t3, tn, infinite, n indicates it is infinite, असंख्य अशी इन्फायनाइट, आणि ते पण पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे. nth इज द पॉझिटिव्ह इंटिजर्स विच इज हे इन्फायनाइट आहे. म्हणून ते nth टर्म लागला की समजायचं इट इज इन्फायनाइट, इट इज द इन्फायनाइट टर्म, किंवा जी सिक्वेन्स आहे ते इन्फायनाइट आहे. आणि ते दाखवताना अशा पद्धतीने tn nth टर्म येते, nth टर्म, थर्ड टर्म, सेकंड टर्म, फर्स्ट टर्म, t1 इज इंडिकेट्स टर्म. आणि त्याच्या इथे बेस जवळ लिहिले जो पायाजवळ लिहिलेला जो नंबर असतो तो म्हणजे त्याचा क्रमांक.
तो त्याचा क्रमांक दाखवला जातो आणि म्हणून डिनोटेड बाय T1 T2. त्यासाठी बघा आपण एक एक्झाम्पल बघूया. एक विशिष्ट आकृतिबंध दिलेला आहे, पॅटर्न दिलेला आहे. त्या पॅटर्न आणि त्याच्यामधलं काय सिमिलॅरिटी ते आपण बघणार आहोत. फर्स्ट त्याच्यामध्ये पहा नंबर ऑफ सर्कल्स दिलेले आहेत आणि त्यांची मांडणी जी आहे ती त्या कशा पद्धतीची बघा. 0 इथे जे आहे आपण 0 म्हणतो आपण सर्कलची जी नंबर ऑफ सर्कल्स जो पॅटर्न दिलेला आहे या आकृतिबंधामध्ये पहिल्याचे 1 सर्कल आहे, एक वर्तुळ आहे. दुसऱ्यामध्ये पहा बरं, दुसऱ्यामध्ये राईटला वरच्या डायरेक्शन एक आहे, खालच्या डायरेक्शन एक, टोटल किती झाले 3 आहेत. पुढच्या नेक्स्ट मध्ये 1 2 3 इकडे 1 2 3 4 5 म्हणजे मिडलच्या राईटला 2 आणि इथे 2 किती झाले 5. 1 नंतर 3 चे नंबर ऑफ सर्कल्स इज 5. पुढे इथे 3 आणि इथे 3 आणि पुन्हा ते कसं आहे मध्ये झालं किती झाले 7 9 11 आणि 13. सर्कल्सची मांडणी अशी केलेली आहे की जर तुम्ही त्यांची नंबर ऑफ सर्कल्स लिहिले फर्स्ट 1 3 थर्ड मध्ये 5 आहे, फोर्थच्या प्लेसला 7 आहे, फिफ्थ प्लेस मध्ये 9 सर्कल्स आहे, 6 मध्ये 11 सर्कल्स, थर्ड पुढच्या याच्यामध्ये 13 सर्कल्स आहेत. तर आपण पुढचं पद सांगू शकतो. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर यामध्ये तुमचं लक्षात येईल की प्रत्येक टर्म मध्ये 2 ऍड केले, दोन सर्कल मिळत गेले. बघा 1 + 2 3 + 2 5 + 2 7 + 2 9 9 + 2 11 11 + 2 13 13 + 2 15 15 + 2 17 म्हणजे वी गेट अशा पद्धतीने नेक्स्ट टर्म्स वी गेट द नेक्स्ट टर्म्स. दिस इज द सिक्वेन्स ऑफ ऑड नंबर्स. बघा ऑड नंबरची सिक्वेन्स आहे आणि ते पण कसं बाय ऍडिंग टू प्रिव्हियस टर्म्स. 1 3 5 7 9 13 15 17 19 अशा पद्धतीने आपण वी कॅन टेल द नेक्स्ट टर्म. आणि ही जी आहे ही जी सिक्वेन्स आहे ही क्रमिका आपण याच्यानुसार त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म कोणतं माता यामध्ये फर्स्ट टर्म T1 इज 1 T2 इज 3 थर्ड टर्म कोणतं T3 इज 5 T4 इज 7 T5 9 T6 11 अशा पद्धतीने इट इज इनफायनाइट. देअरफॉर देन डॅश डॅश करून आपण Tnth हे टर्म त्याच्यामध्ये असं दाखवू शकतो. nth टर्म दाखवायचं असेल तर काय करणार Tn. त्याच पद्धतीने इथे पण आपण असे एक उदाहरण घेऊया. ऍक्टिव्हिटी शो द पोझिशन ऑफ द गिव्हन सिक्वेन्स. गिव्हन सिक्वेन्स ज्या क्रमिका दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचे टर्म शोधायचे, त्यांच्या पदांचा क्रमांक दाखवायचा आपल्याला. शो देअर पोझिशन. फर्स्ट सिक्वेन्स मध्ये पहा 9 15 21 27 9 आहे. फर्स्ट टर्म 9 देअरफॉर T1 इज इक्वल टू 9. सेकंड टर्म T2 इज 15 स्मॉल t2 घेणार. नंतर थर्ड स्मॉल t3 इज इक्वल टू 21 आणि T4 इज 27 म्हणजे 27 कोणत्या पोझिशन वर आहे फोर्थ पोझिशन. T4 इज ऍट फोर्थ पोझिशन. पर्टिक्युलर नंबर इज ऍट पर्टिक्युलर पोझिशन म्हणून तो टर्म आपण लिहिणार. नेक्स्ट मध्ये पहा आता इथे काय या सिक्वेन्स मध्ये 7 7 7 7 फर्स्ट टर्म इज 7 सेकंड टर्म इज 7 थर्ड टर्म इज ऑल्सो 7 म्हणजे याच्यामध्ये काय ऍड केलं आपण 0 0 ऍड केले तोच नंबर मिळतो ना. 0 0 ऍड केलं तर तोच नंबर मिळतो. ही एक सिक्वेन्स झाली. पुढच्या नेक्स्ट सिक्वेन्स मध्ये काय आहे फर्स्ट टर्म आहे -2 T1 इज -2 T2 इज -6 T3 इज -10 T4 -14 आणि जर इनफायनाइट असेल तर डॅश डॅश करून Tn डॅश डॅश करून काय करणार आपण Tn म्हणजे ह्या ज्या सिक्वेन्स आहेत अशा पद्धतीने आपल्याला त्या सिक्वेन्स लिहिता आल्या पाहिजे. त्याचे टर्म्स आपल्याला फाइंड करायचे. नंतर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन शिकायचं आहे. ह्या ज्या सिक्वेन्स आहेत यामध्ये 2 टाइप्सच्या सिक्वेन्स आहेत. बाकीच्या आणखी टाइप्स आहेत पण तुम्हाला आता फक्त याच्यासाठी 2च टाइपचे सिक्वेन्स दिले आहेत. एक आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि दुसरे आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर त्यामध्ये अरिथमेटिक आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन ते बघूया आपण.
सिक्वेन्स जे आहे 1 3 5 7 11 13 15 ही एक सिक्वेन्स की क्रमिका, आणि त्याला जर इन्फायनाइट दाखवायचं असेल तर डॅश 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 करून टी nth टर्म आपण दाखवू शकतो. म्हणजेच सेट ऑफ नंबर्स where the numbers are arranged in a definite order just like a natural number is called as sequence. ही जी क्रमिका आहे ती क्रमिका आपण त्यांचे आता प्रकार बघणार आहोत. या 2 ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत. पुढचा प्रकार बघूया आपण. आता आपण पुढची सिक्वेन्स बघूया. क्रमिकांचे प्रकार बघायचे आपल्याला. क्रमिका कशा तयार करतात, त्याचे टर्म्स कसे असतात ते बघणार आहोत. आपण टर्म्स मध्ये T1 T2 T3 असे टर्म्स बघितले. आता ही एक क्रमिका आहे की या क्रमिकेमध्ये 1 4 7 10 13 16 अशा पद्धतीने ती दिलेली आहे. तर इथे डायग्राम काढून बघू आपण. फाइंड सिमिलॅरिटी बिटवीन दिस टू जे सिक्वेन्सेस आहेत त्यामध्ये आपल्याला 3 सिक्वेन्सेस दिलेले आहेत. 3 सिक्वेन्स मध्ये काय सिमिलॅरिटी आहे, काय साम्य आहे ते आपल्याला बघायचंय. आता पहिली जी क्रमिका आहे फर्स्ट सिक्वेन्स 1 फर्स्ट टर्म इज T1 ऑफ इट्स फर्स्ट टर्म इज 1, सेकंड टर्म इज 4, T3 इज 10. यांचे ते टर्म्स आहेत. आपल्याला आता 1 2 3 4 5 6 टर्म्स शोधायचे किंवा आणखी 7 फाइंड करायचं असेल तर त्यासाठी फर्स्ट टर्म 1 आणि त्यापासून मिळणारं जे पुढचं आहे, पुढची संख्या आहे 4. मग 1 आणि 4 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 3चा डिफरन्स आहे, 3चा फरक आहे त्यामध्ये. म्हणजेच 1 मध्ये जर आपण 3 मिळवले, इफ वी ऍड 1 म्हणजे 3 ऍड जर केले तर वी गेट 4. 1 मध्ये 3 ऍड केलं तर 4 मिळत आहे. नेक्स्ट टर्म कोणतं आहे 7. 4 चा नेक्स्ट टर्म आहे 7. मग आता 4 मध्ये किती ऍड करणार आपण की आपल्याला 7 मिळत आहे. 5 6 7 म्हणजे 4 मध्ये 3 ऍड केले आपण. 4 मध्ये 3 ऍड केले, नेक्स्ट टर्म मिळाला आपल्याला. 7 मध्ये पुन्हा 3 ऍड केलं तर 10 मिळणार. 10 मध्ये पुन्हा 3 ऍड केलं तर 13. 13 मध्ये पुन्हा 3 जर मिळवले तर वी गेट 16. म्हणजे याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी दिसते आपल्याला की प्रत्येक अगोदरच्या टर्म मध्ये when we add 3 to previous terms we get the next term. प्रिव्हियस टर्म मध्ये अगोदरच्या पदामध्ये जर आपण 3 मिळवले तर आपल्याला नेक्स्ट पद जे आहे ते मिळते. त्या क्रमिकेचं पुढचं पद आपल्याला मिळतं बाय ऍडिंग 3. 1 + 3 4 मिळाला, पुन्हा 4 + 3 7, 7 + 3 10. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण ऍडिशन केलेलं आहे. दिस इज ऍडिशन. म्हणजे बाय ऍडिंग वी गेट द सिक्वेन्स जे नेक्स्ट टर्म्स आहे ते मिळत आहेत. मग 10 + 3 ऍड केलं तर 13 मिळाला. आपलं हे जे पद आहे ते 13 आहे. 13 मध्ये पुन्हा 3 ऍड केले तर 16. म्हणजे हे जे ऍक्टिव्हिटी टाइप आहे हे तुम्हाला परीक्षेला अशा पद्धतीने फिल इन द बॉक्सेस, फिल इन द पॅटर्न जो आहे तो अशा पद्धतीने आकृतीबंध येऊ शकतो आणि येतच 1 किंवा 2 मार्कांसाठी असू शकतं. किंवा T1 T2 T3 असे टर्म्स विचारतात. आता आपण पुढची नेक्स्ट सिक्वेन्स बघूया. यामध्ये 6 12 18 24 30 36 असं मिळालेलं आहे. काय केलंय 6 12 18. 6 मध्ये तर 6 12 18 24 पुढचे नेक्स्ट टर्म शोधायचे आपल्याला. 6 मध्ये मी आता 6 ऍड केले. 6 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे 6चा फरक आहे 6. मग आपण त्याच्यामध्ये जर 6 ऍड केले तर आपल्याला मिळतात 12. पुन्हा 12 मध्ये जर 6 ऍड केले तर 12 + 6 18. पुन्हा 18 मध्ये 6 ऍड केले 24. आता 24 मध्ये जेव्हा 6 ऍड करेल इट इज पुन्हा फिल इन द ब्लँक्स आहे. आणि तो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये तिथे आपण 24 + 6 लिहिणार. वी गेट 30. म्हणजे 24 चे नेक्स्ट जे टर्म आहे ते 30 आहे. 25 च्या नंतरचं पद 30. 30 च्या नंतरचं पद 36. जे नेक्स्ट टर्म आहे 18 च्या नेक्स्ट 24. 24 चं नेक्स्ट टर्म आहे 30. 30 चं नेक्स्ट टर्म आहे 36. म्हणजेच वी गेट द नेक्स्ट टर्म
वी ऑब्टेन द नेक्स्ट टर्म बाय ऍडिंग 6 टू प्रिव्हियस टर्म. मागील जे पद आहे मागच्या पदामध्ये इफ वी ऍड 6 वी गेट नेक्स्ट टर्म. म्हणजेच काय, बाय ऍडिशन वी गेट द नेक्स्ट टर्म. आणि मग कितीचा फरक आहे तो, 6चा फरक. ती सिमिलॅरिटी काढली आपण. म्हणजे इथे पण 3 ऍड केलं, इथे किती ऍड केले, 6 ऍड केले. आता पुढचे आणखी बघूया आपण की दोघांमध्ये तुम्हाला तिघांमध्ये काय तो फरक लक्षात येईल. की या श्रेणीमध्ये इथे 4 च्या नेक्स्ट 16, 16 च्या नेक्स्ट 64. पण त्यामध्ये काय केले, 4 into 4 गुणाकार केलाय. 4 into 4 4 चौक 16. पुन्हा पुढचं पद मिळवण्यासाठी 16 चौक 64. म्हणजे एक विशिष्ट टर्मने त्याला मल्टिप्लाय केलंय. प्रत्येक वेळी वेगळ्या संख्येने नाही केलंय, विशिष्ट टर्म एक 4 घेतलाय. 4 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलंय. 4 into 4 16, 16 into 4 64. 16 चौक 64. 64 multiplied by 4 we get 256. 256 हे एक कितवं पद येते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ टर्म. इट इज द फोर्थ टर्म ऑफ दिस सिक्वेन्स. फिफ्थ टर्म काढायचं असेल तर काय करणार आपण, 256 मल्टिप्लाइड बाय 4. 256 ला 4 ने गुणाकार केला की आपल्याला काय मिळतं, पुढची नेक्स्ट 1024 ही सिक्वेन्स मिळते. मग आता याच्यावरून आपल्याला काय फरक लक्षात येतोय की फर्स्ट टर्म मध्ये आपण ऍडिशन केलेलं आहे. फर्स्ट सिक्वेन्स मध्ये वी ऍड बाय ऍडिशन. सेकंड सिक्वेन्स मध्ये पण काय ऍडिशन केलंय, एकच विशिष्ट नंबर तो प्रत्येक पद मध्ये ऍड केलेला आहे. थर्ड सिक्वेन्स मध्ये मात्र ऍडिशन केलेली नाही. बघा थर्ड सिक्वेन्स मध्ये काय केलंय, वी टेक मल्टिप्लिकेशन. आपण त्यांचं मल्टिप्लाइंग प्रिव्हियस टर्म बाय अ पर्टिक्युलर नंबर. प्रिव्हियस टर्मला वी मल्टिप्लाइंग बाय पर्टिक्युलर नंबर दॅट इज 4 ने मल्टिप्लाय केले प्रत्येक टर्मला. देन वी गेट नेक्स्ट टर्म. म्हणजेच काय झालं, एका ठराविक संख्येने गुणून पुढचे पद जेव्हा मिळते, म्हणजे इथे गुणाकाराची क्रिया केलेली आहे. देयर इज अ मल्टिप्लिकेशन प्रोसेस, जी गुणाकाराची क्रिया आहे. आणि इथे जी आहे ती कोणती आहे, बेरजेची क्रिया आहे. म्हणजे इथे हिअर वी गेट बाय ऍडिशन by adding a particular number. We get by addition. ऍडिशन केल्यामुळे जी आपल्याला म्हणजे we get the sequence. That sequence is known as arithmetic progression. काय म्हणतात त्याला, 2 प्रकारचे प्रोग्रेशन तुम्हाला यावर्षी फक्त प्रकार दिले 2 प्रकार. पण यावर्षी फक्त आपण 10th ला तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे त्याच्यावरची गणित घ्यायची आपल्याला. तर पहिला प्रकार अंकगणिती श्रेणी म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन. यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म मध्ये एक विशिष्ट नंबर ऍड केला, बेरजेचा गुणधर्म वापरून जी श्रेणी मिळते ती म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी, की ज्यामध्ये बेरीज करून मिळते. आणि दुसरा प्रकार आहे श्रेणीचा, ती म्हणजे भूमिती श्रेणी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये काय आहे, देयर इज अ मल्टिप्लिकेशन प्रोसेस. त्याच्यामध्ये गुणाकाराची क्रिया घडत असते, बेरजेची क्रिया घडते तेव्हा त्याला म्हणणार आपण अंकगणिती श्रेणी. गुणाकाराची क्रिया घडणार तेव्हा त्याला म्हणणार जॉमेट्रिक प्रोग्रेशन, भूमिती श्रेणी. म्हणजे दोघांमधला फरक लक्षात घ्या. जेव्हा अंकगणिती श्रेणी केव्हा म्हणणार आपण, जेव्हा तिथे बेरजेचा गुणधर्म, बेरजेची क्रिया होते, त्या क्रमिकेला आपण तिथे अंकगणिती श्रेणी असं म्हणणार आहोत. आणि यावर्षी तुम्हाला भूमिती श्रेणी नाहीये, फक्त टाइप्स दिलेत, अंकगणिती श्रेणी आणि भूमिती श्रेणी. यावर्षी फक्त आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन शिकणार आहोत. तर याच्यामध्ये ठराविक संख्येने जेव्हा गुणून एखादी विशिष्ट प्रकारची आपल्याला जी सिक्वेन्स, जी क्रमिका मिळते, त्या क्रमिकेला भूमिती श्रेणी म्हणतात, की ज्याच्यामध्ये गुणाकाराची क्रिया घडलेली असते. डायरेक्ट 5 पट 4 पट विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. इथे सुद्धा आपण त्याच पद्धतीने केले, 6, 12, 18 प्रत्येक मध्ये एक विशिष्ट नंबर ऍड केलाय, 6 + 6. इथे 4 + 4
4+4 असं ऍड केलेलं नाही, ते डायरेक्ट मल्टिप्लाय केले. मल्टिप्लाय त्याच्या गुणाकाराची क्रिया घडत असते. आणि म्हणून 2 प्रकारच्या श्रेण्या आहेत. अंकगणिती श्रेणी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे आणि दुसरं आहे भूमिती श्रेणी म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. या 2 सिक्वेन्स पैकी आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे उदाहरण पुढच्या याच्यात बघणार आहोत. पण याच्यामध्ये या ज्या श्रेणी आहेत त्या लिहून त्या म्हणजे अशा पद्धतीने बॉक्सेस म्हणजे ऍक्टिव्हिटी टाइप तुम्हाला पुढचं पद शोधता आलं पाहिजे आणि ते लिहिता आलं पाहिजे. आणि नेक्स्ट टर्म कोणतं आहे किंवा nth टर्म कोणतं आहे ते पण शोधता आलं पाहिजे. तर ते जे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे तर पुढच्या भागात आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे उदाहरण बघूया. थँक्यू.